माय चॅनल. आय होप तुम्ही सेफ असाल, चांगले असाल. तर मी छान अशी पांढऱ्या कपड्यात, हे सगळे असे पांढऱ्या कपड्यात, कारण आणि आता बेसिकली आता वाजलेले आहेत रात्रीचे 3 आणि आम्ही चाललेलो आहोत जिथे जिथे म्हणजे 3-4 वर्षापासून आम्हाला जायचं होतं. प्लॅनिंग म्हणजे इच्छा होती जायची, पण अशी प्लॅन झालं नाही कधी. पण यावर्षी फायनली प्लॅन झालेला आणि आम्ही चाललेलो आहे वारीमध्ये संत ज्ञानेश्वरांची वारी जी जाते पंढरपुरात, तर त्याच्यासाठी. पण खरं तर प्लॅन ते जिथे ते वाखरीला, म्हणजे आम्ही वाखरीला चाललो आहे, पण प्लॅन आमचा असं होता की वाखरीला जिथे ते रिंगण भरते मोठं, आम्हाला ते अटेंड करायचं होतं. पण हे जे आमचे दादाश्री आहे, दादासाहेब, यांना वेळेवर ताप चढलेला आणि त्यामुळे ते कॅन्सल झालं. तर म्हणून मग आम्ही कसं सांगू मी तुम्हाला की आज म्हणजे आजची किती 23 तारीख ना, 24 झाली. हा म्हणजे 23 तारखेला ते होतं, तर आता 12 नंतर 24 झालेलं आहे. तर म्हणून आम्ही आज चाललो आहे की ॲटलिस्ट थोडं तरी बघू, कारण वाखरीवरनं ते पंढरपूरला जातात, 5 किलोमीटरचा डिस्टन्स आहे तो. तर ॲटलिस्ट थोडंसं जर जमलं तर आम्ही थोडं चालू त्यांच्याबरोबर, नाही तर ॲटलिस्ट बघू तरी, दर्शन तरी करू. आणि आम्ही त्यासाठी तर ठीक आहे ना, तर आम्ही त्यासाठी नागपूरवरनं हैदराबादला आलेलो. आम्ही नागपूरकर्स, मी आहे आणि सारस आहे माझ्याबरोबर. तर हाय सारस. त्यांनी पण पांढरी घातलेलं आहे. तर आम्ही स्पेशली नागपूरवरनं हैदराबादला आलेलो, कारण वाखरी हैदराबादवरनं जवळ पडते. हॅलो. तर आता सकाळचे 8:45 झालेले आहेत आणि आम्ही स्टील पोहोचायचो आहोत वाखरीला. ॲक्च्युली आम्ही थोडं पण म्हणजे ऑन द वेच आहे. तर इकडे पूर्ण वारकरी दिसून राहिलेले आहेत. जी पालखी आम्हाला पाहिजे आहे त्यासाठी आम्ही जातोय, पण रिंगण भेटणं बहुतेक कठीण होईल, कारण तेव्हा राहते. आजही रिंगण ते करतात. सो आमचे दादाश्री खूप जास्त रिसर्च करून राहिलेले आहे, तर ते तसं समजलं. आणि माझी हालत गेलेली आहे पूर्ण, माहिती नाही, मला बरं नाही वाटत आहे. त्याला तर बरं नाहीच आहे. आणि हे आमचे साहेब रात्रभर होते जागी, आता झोपलेले आहेत. पण आपल्यापेक्षा जास्त हो, तो ॲक्च्युली आमच्यापेक्षा जास्त झोपलेला आहे. म्हणजे रात्रभर जागला, पण तो दुपार काल रात्रभर नाही, तो मगाशीपासून झोपलेला आहे. वाखरी टू पंढरपूर रोडवर हे या वारकरींचे हे अपडेट आहे, हा अपडेट आहे. हे इथे लिहिलंय संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा, कालचं रिंगण इथे झालेलं होतं बहुतेक. पाहिजे का मळमळाचीच गोळी पाहिजे, पण इथे भेटून जाईल इथे आरोग्य केंद्र. विचारायचं का, पण आपल्यासाठी राहील का ओपन की फक्त वारकऱ्यांसाठीच आहे? आरोग्य केंद्रामध्ये किती गर्दी आहे, कसं काय भेटत आहे इथे? एवढ्या लोकांची तब्येत खराब झाली आहे. तर अबे मी माईकच नाही घेतला. आवाज येत आहे ना तुम्ही माझा? विसरली मी माईक घ्यायची. माझ्या बॅगमधून जाऊ दे सर, तसं या वारकऱ्यांचा आवाज. आता मला जायचं कंटाळा आला, पण ठीक आहे. तर आता समजलं आहे की मी जे जो मंडप दाखवला होता ना, तिथेच पालखी तिथेच आहे. संत ज्ञानेश्वरांची पण पालखी तिथेच आहे आणि तुकारामांची पण पालखी तिथेच आहे. निघालेले नाही आहे अजून. तर आम्ही आता तिथे जातो आहे दर्शन घ्यायला. आणि आता हे आधी इकडे जायचं, संत तुकारामाचं दिसत आहे. चला फायनली पालखीचं तर दर्शन होईल. आम्हाला तेच होतं की भेटते नाही भेटत. इथे आहे ती पालखी इथे ठेवलेली आहे. आतमध्ये दर्शन. तर आता अपडेट हा आहे की माझं तर दर्शन झालं तुकाराम महाराजांच्या पालखीचं, कारण जेंट्स आणि लेडीजची लाईन वेगळी होती. तर पण ह्या दोघांचं व्हायचंच आहे. फार लांब माणसांची लाईन सुरू होती, तर त्यांचं तर व्हायचंच आहे. तर मी इकडे निघून राहिलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घ्यायला. ॲटलिस्ट मला तो भेटून जाईल, त्यांना पण भेटेल मला असं वाटतं, कारण सध्या तरी पालखी आहे ती 4 वाजता निघते. पण
असेल माझं पटपट होऊन जाईल तो, त्यामुळे मी निघत आहे. जर मी चुकीची नाही आहे तर हे 2 अश्व आहेत माऊलींचे ते बांधलेले. मला नमस्कार करायचा आहे पण मला भीती वाटत आहे. तर आम्ही थांबलोय आता. त्यांचं झालं तुकाराम महाराजांचं मातेचं दर्शन घेऊन मी नाही गेली. खूप जास्त गर्दी आहे. बरं गर्दीला गर्दी, त्याच्यात खूप भयंकर धक्काबुक्की करून राहिले. तर आम्ही तिथे बॅरिगेड्स वगैरे ते सगळं असं तोडताड करत सुरू होतं. आम्ही कसं तरी पकडलं होतं. तर आता आम्ही थांबलेलो आहे की जर थोडं जरी स्टेबल झालं तर मग आम्ही जाऊ, नाहीतर दूरनच दर्शन. मंदिरात तर अजून जास्त. मंदिरात तर एक्सपेक्टेड आहे राहणं, पण म्हणजे असे अंगातले आल्यासारखं करून राहिले ना दर्शनाला. आता झाली म्हणा नॉर्मल, पण तेव्हा खूप जास्त वर्ष झालं होतं. खूप जास्त एका काकूंच्या पायावरच बॅरिगेड, एकांचा बोट चिल्ला, तरी सगळ्यांना धक्कीमुक्की करायचीच आहे. आता थोडी लाईन स्टेबल झाली आहे म्हणून आम्ही बघतोय की कुठून आहे ती. अक्षरशः तिथपासनं सुरू होत आहे ती लाईन. पण जर होत असेल तर बघू. आम्हाला असं वारी जायचं होतं, चालायचं होतं, पण काही झालं नाही. पण ही जी दुसरी वारी चालली आहे त्याच्यात आम्ही चाललो आहे, तर तेही होऊन राहिलं आहे आमचं चालणं. नंतर बोलते खूप आवाज आहे हॉर्नचा. तर मी असं ऐकलं आहे, तुम्ही ऐकलं असेल आहे की नाही मला सांगाल, की विठ्ठल नामस्मरण केल्याने आपलं हार्ट चक्र जे म्हणतात, म्हणजे हार्टसाठी ते चांगलं असतं असं म्हणते मी, असं ऐकलेलं आहे. आणि आता आमचं म्हणजे ऑन द वेच आम्हाला अक्कलकोट लागत आहे, स्वामी समर्थ महाराज. तर आता तिथे चाललेलो आहे. आम्ही आलो आहे आता महाराजांच्या मंदिराकडे, मेन मंदिर वटवृक्ष मंदिर. मी इथे आली आहे आधी जेव्हा फार लहान होते तेव्हा. चुप राहा, शडा मला सांग. अच्छा, रोज मी इथेच आहे ना, अक्कलकोटचीच आहे जशी मी काय म्हटलं मी लहानपणी आली होती. माझे केस डस्टमुळे इतके भयंकर झाले की मला लिटरली असे 2 हात करून असं काढावं लागत आहे. बयाड. तर आम्ही आतो आला आहे. अरे नहीं हो रहा ना, देखना ऐसे. देख अटक गया. तो अटकत आहे ना ते. दुसऱ्या हातचे कैसे निकल रहे? असे 2 करून करतात. माहिती का, इतकी जोरात भूक लागली आणि यांना आताही असे फालतूचे छळ सुचतात. आमचं झालं दर्शन अक्कलकोटचं वगैरे. आम्ही आता सोलापूर हैदराबाद हायवेवर आलेलो आणि तिथे जेवायला थांबलेलो लंचसाठी, कारण फार जास्त भूक लागलेली आहे. माझ्या आवाजावरनं तुम्हाला समजतच असेल की किती एक्झॉस्ट मी झालेली आहे. नॉट एक्झॉस्ट, भूक लागलेली आहे. कारण काल रात्री पण मी असं प्रॉपर मील नव्हतं खाल्लं. एकदम ऐसे सोएगी. हाँ फिर पीछे बैठ के ऐसे बोल कैसे सड़ा मुंह बना के उठली होती मी त्यावेळी. कितना सड़ा मुंह बनाता हूँ. ये तो जैसे कि ऐसा मुंह बना मिस इंडिया ही है. फालतूचं आगाऊ बडबड, कामना धाम, देर से वो भी नहीं होता, इडियट. देर से वो भी नहीं होता, इसलिए कर. जर मला 7 खून माफ असते, पहिला याचंच असतं, या पोराचंच असतं. मर्डर हो गया. अब अगर मर्डर तो ये वीडियो हो गया दादा. खुद ही नहीं, इसने जेल पे खुद ही
अगर होता तो की बात किया मैंने, है क्या है? 7 खून माफ है, इच्छा है तेरी मेरे को मारने की। 7 खून माफ साफ हो है, होगा तो होगा। दूसरों के फंडिंग में आते हैं लोग और बोलते कितने हैं, चरा चरा, बिल्कुल मुंह में ऐसा है ही नहीं, स्पीड ब्रेकर है ही नाही। तर स्टार्टरमध्ये आम्ही आधी बोलवलं आहे मसाला पापड, छान आहे। सेकंड स्टार्टर आहे आमचं छान मस्त चिली पनीर। उसको फ्री कर दिया ना चार्ज से। क्या बात कर, क्यों किया था उसने पेट्रोल? कुछ नहीं किया। लाइटिंग तशी काहीतरी खराब आहे, खूप काळं काळं येतं। ॲक्च्युली एवढं काळं झालं नाही पण येतं। तर आम्ही आता आलेलो आहे रूमवर, फार थकलेलो आहे। ॲक्च्युली रूमवर आल्याच मग नंतर आम्ही शूज घ्यायला गेलो होतो, जे की आमचे हे आहे शूज। मी आणि पागल है भाई ये। ओके, तर आम्ही हे आता A6चे शूज घेतले मी आणि सारस दोघांनी। तर त्यावेळेला मी दाखवणार होती पण मी माझा मोबाईल घरीच विसरून गेली, त्याच्यामुळे काही व्लॉग वगैरे झाला नाही। तर आता वाजलेले आहे 12:30 म्हणते, शूट 11:15 आणि पिझ्झा बोलवला आहे खायसाठी, कारण 12 नंतर एकादशी सुरू होऊन जाईल, तो उपास आहे आम्हा सगळ्यांना। तर जस्ट पिझ्झा आलेला आहे गेटवर आणि मग आम्ही खाऊ, झोपू, उद्याची एकादशी कसं काय बघू। तर हा व्लॉग इथेच संपत आहे मी, तर हा व्लॉग इथेच संपत आहे मी। तर बाय बाय, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, शेअर, कमेंट एंड सब्सक्राइब। बाय बाय, गुड नाइट। क्या तुम गुड नाइट बोलना चाहोगे? गुड नाइट, काळजी घ्या दादा, गुड नाइट। पण मजा आली, खरंच छान वाटलं। आम्ही गेलो होतो तिथे पालखी सोहळा बघायला, फक्त एवढंच हे होतं की आमचा मेन प्लॅन रिंगणच बघायचं होतं, पण याच्या तब्येतीमुळे नाही झालं। पण आम्ही पुढच्या वर्षी नक्की ट्राय करू की शेगावची पालखी पण अटेंड करायची, कारण मी सांगितलं होतं का, आय डोंट नो, मी आता सांगते का, जी तुकाराम महाराजांची पालखी होती त्याचं डिसिप्लिन वगैरे सगळं व्यवस्थित होतं, कोऑर्डिनेशन सगळं व्यवस्थित होतं, छान दर्शन झालं, 2 लाईन्स होत्या तर व्यवस्थित दर्शन झालं। पण ज्ञानेश्वर महाराजांचं अजिबात व्यवस्थित कोऑर्डिनेशन नव्हतं, खूप धक्कामुक्की, खूपच वियर्ड हालत झाली होती, म्हणून मग आम्ही दुरूनच नमस्कार केलं। तर त्यामुळे आमची इच्छा आहे की पुढच्या वर्षी शेगावच्या आपल्या गजानन महाराजांची, कारण तिथलं माहिती आहे आपल्याला डिसिप्लिन कसं आणि किती शिस्त आणि किती सिस्टमॅटिक राहते, तर ती पालखी आम्ही एक्सपिरियन्स करायचं असं आता मनात आहे। आणि पुढच्या वर्षी पुन्हा रिंगणसाठी ट्राय करूया। पंढरपुरात तर जायचं होतं, खूप इच्छा होती, पण तेच दादाचं तब्येत आणि मग सगळे थकल्यापेक्षा त्याची तब्येत मेन होतं, म्हणून मग आम्ही ते नाही रिस्क घेतली, कारण व्हायरल आहे, सुरू झालेले आहेत, 3-4 दिवस त्याचं राहणारच आहे, त्यामुळे। सो या, दॅट वॉज अन अपडेट आणि खरंच छान आहे। तुम्ही पण जर तुमच्या पण मनात जर असेल की जायचं नाही जायचं, तर तुम्ही नेक्स्ट टाइम खरंच जा, कारण छान वाटते, खरंच छान वाटते। आणि जर तुम्ही रिंगण वगैरे बघितलं तर ते तर उत्तमच। तर या, चलो अभी बाय। आता आलेला आहे पिझ्झा खाऊन, गुड नाईट। 6 in 1 पिझ्झा बोलवलेला आहे आम्ही। डायनिंग टेबल लगा, पण इकडे काय लावणार आहे आज टीव्हीवर बघायला? टेबल लगा वरना तुम्हारा उपास चल जाए। ठीक आहे।